नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगाची भाजी. आपण शेवग्याच्या शेंगा पाव किलो घेतले आहे. आपण जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. चला भाजी बनवायला सुरुवात करूया. शेवग्याच्या शेंगाला 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. शेवग्याच्या शेंगा पाव किलो आपले 2 वेळा स्वच्छ धुवून झालं आहे. शेवग्याच्या शेंगाला आपण दोन्ही साईडचे कट करून टाकूया. शिलटा सर्व काढायचं नसते, जेवढं निघाल तेवढं काढायचं असते. असे सर्व शेंगा आपण बारीक कट करून घेऊया. शेवग्याचे शेंगा सर्व आपले कट करून झाले आहे. शेवग्याचे शेंगा आपल्याला शिजायला शेवग्याचे शेंगा बुडेपर्यंत आपण पाणी टाकूया. पाव चमच मीठ टाकूया. मीठ टाकल्याने शेवग्याचे शेंगा आपले चविष्ट बनतात. हळद टाकल्याने आपले शेंगा जास्ती नरम होत नाही, एकदम गिजगुळ होत नाही. थोडंसं हळद टाकले आहे. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. टोपावर आपण ढक्कन झाकूया. आपण शेवग्याची भाजी चुलीवर पण बनवू शकता, इंडक्शन चुल्यावर पण बनवू शकता, गॅसवर पण बनवू शकता. आपण गॅसवर बनवूया. गॅस पेटवूया. शेंगा उकडायला ठेवूया. शेवग्याच्या शेंगा आपण 5 मिनिटं शिजू देऊया. त्याला आपण शेंगा शिजेपर्यंत हे 2 कांदे कट करून घेऊया. कांद्याचा शिलटा काढून टाकूया. कांद्याचं बोट चांगलं नसते, आपण काढून टाकूया. कांद्याला आपण उभं कट करून घेऊया. 2 कांदे आपले कट करून झाले आहे. 25 ग्राम सुका खोबरा घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. खोबऱ्याला आपण पातळ पातळ कट करूया. आपला खोबरा पातळ पातळ कट करून झाला आहे. टमाट्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया. टमाट्याला आपण एकातून 2 करूया. टमाट्यातले बिया चांगला राहत नाही, आपण बिया काढून टाकूया. टमाट्यामधले बिया सर्व काढून झाले आहे. 5 मिनिट झाला आहे. आपण बघूया शेवग्याचे आपले शेंगा शिजले का. शिजले आहेत. आपलं पातेलं साईडला ठेवूया. तवा ठेवूया. तवा गरम होऊ देऊया. खोबरा कांदा आपण कढईमध्ये भाजू शकता, तव्यामध्ये भाजू शकता. आपण तव्यामध्ये भाजूया. आपला तवा गरम झाला आहे. 25 ग्राम खोबरा आपण कट केलेलं भाजून घेऊया. खोबऱ्याला फिरवूया. थोडंसं तेल टाकूया. आणखीन फिरवून घेऊया, म्हणजे आपला खोबरा करपणार नाही. सारखं सारखं फिरल्यावर आपला खोबरा भाजून झाला आहे. 2 कांदे पातळ पातळ कट केले आपण भाजून घेऊया. कांद्याला फिरवूया. कांद्यामध्ये अर्धा चम्मच तेल टाकूया. कांद्याला फिरवूया. आपला कांदा चांगला भाजून झाला आहे. प्लेटमध्ये काढूया. एकातून 2 केलेला टमाटा आपण भाजून घेऊया. पाव चम्मच तेल टाकूया टमाट्यावर. टमाट्याला एक एक करून पलटी करून घेऊया. टमाटे आपले भाजून झाले आहे. आपण गॅस बंद करूया. काढूया प्लेटमध्ये. खोबरा कांदा टमाटा आपला 2 मिनिटं थंड होऊ देऊया. 2 मिनिटं झाले आहे. आपला मसाला थंड झाला आहे. खोबरा कांदा टमाटा आपण खलबत्त्यामध्ये पण वाटू शकता, मिक्सरला पण वाटू शकता. आपण मिक्सरला वाटून घेऊया. आपल्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे आपला मसाला चांगला बारीक होत आहे. त्याला वाटून घेऊया. आपला मसाला वाटून झाला आहे. किती छान बारीक बारीक झाला आहे आपला मसाला. गॅस पेटवूया. पॅन कढई ठेवूया. कोणचं पण कढई चालते, लोखंडाचं, ॲल्युमिनियमचं, जर्मनचं, टोप. आपला फॅन कढई गरम होऊ देऊया. आपला फॅन कढई गरम झाला आहे. 1.5 चम्मच तेल टाकूया. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. आपला तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. राई 1 चम्मच टाकूया. जिरा 1 चम्मच टाकूया. जिरा राईला आपण फिरवूया. आपले राई जिरे कढले आहेत. 1 चम्मच अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया. फिरवूया. अद्रक लसणाचा पेस्ट फ्राय झाला आहे.
फाटून घेतलेला मसाला आपण टाकूया. मसाल्याला फिरवून घेऊया. आपल्या मसाल्यामधला कसा तेल सुटत आहे. आपला मसाला चांगला फ्राय झाला आहे. छोट्या चमचनं 1 चमच हळद पावडर टाकूया. फिरवून घेऊया. ह्या चमचनं 2 चमच मी मिरची पावडर घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. मसाल्यामध्ये मिरची पावडर टाकूया. फिरवून घेऊया. अर्धा चमच मीठ टाकूया. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. लसूण फिरवून घेऊया. आपल्या घरी किती मेंबर आहेत त्याच्या हिशोबाने आपण भाजी बनवूया. आमच्या घरी कमीच आहेत, मी कमीच बनवते भाजी. पाणी टाकूया. त्या तांब्यानं मी अर्धा तांब्या पाणी टाकले आहे. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. मला फिरवून घेऊया. पाव किलो शेवग्याची शेंगा आपण मीठ आणि हळद टाकून शिजलेले आपण याच्यामध्ये टाकूया. पाणी टाकून द्यायचं नसते, आपण भाजीमध्ये टाकूया. व्यवस्थित फिरून घेऊया. आपण कोथिंबीर पण टाकू शकता. आपल्या भाजीला 2 मिनिटं चांगली उकळी येऊ द्या. कढईवर झाकूया. गॅस फास्ट करूया. 2 मिनिटं झाले आहे. ही शेवग्याची भाजी शिजली का बघूया. शेवग्याची भाजी शिजून तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. त्या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. भाकरीसोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. बनवून पहा, खाऊन पहा. कशी झाली भाजी आम्हाला पण कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.